फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. नट्टा पट्टा लावून लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, नेत्यांबरोबर बसायचं. आणि ही चिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? नुसतं जगामध्ये मला बघा असंच चाललं नाही. अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिला बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत. तू चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय. एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळत आहे की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही. एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर, तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता. आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाला, त्यांच्या घरी गेल्या. आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला काही करत नाहीये, ते तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणतात. ती चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा द्यावा. महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे. नुसतं जगामध्ये मला बघा असंच चाललं नाही. तुम्हाला खाली उतरून, रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल. नट्टा पट्टा लावून लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, नेत्यांबरोबर बसायचं. बास झालं. महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार. त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं. काय नेमकी महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का? रुपाली चाकणकरच्या कार्यकर्ते त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी 4 गाड्या भरून पोरं पाठवली होती. ती 4 गाड्या भरून पोरं त्याची काही ओळखीची निघाली. त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथं कशाला पाठवलंय. म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला? आमच्या किती 10-15 जणी आहे बहिणी, त्यांनीच पाठवलं असं माहिती घ्या ना. PI साहेबांना विचारा. आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती घातली. ही पोरं आली कुठनं? घाबरलात का ताई आमच्या आंदोलनाला? आणि तिथे तुम्ही पोरं पाठवतात, बायका तरी पाठवायच्या. एवढी बेकार बाई. त्यांच्या समर्थनार्थ आज बालगंधर्वला देखील त्यांना इकडनं बालगंधर्वला हकललं. ते इथेच आले होते सगळे 4 गाड्या भरून. त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हकललं. कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे, पत्र आहे, तर हे कसे आले इथे? ते तर 10 वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन. म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर, हे समर्थनार्थ आहे तुमच्या? ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलताय, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं. या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं. आणि जात असताना सुद्धा 2 सुना, 1 नाही तर 2 सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार. बरं, ती मोठी सून उघड आता सांगते तरी मयुरी, तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीतच येत नाही. महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई. फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारेंनी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या. अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही. नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये ह्या बेताल वागणं. आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंयस. आपण पाहिलं असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येतंय. हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं. मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो.
खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले, पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा. कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत. पण ही बाई चिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते. त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचव? आणि ही चिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलाय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस, तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलाय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या थिल्लर बाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे. ठोंबरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. अगं चिल्लर बाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत, ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर साली. छळ होत आहेत, मात्र हा छळाचा प्रकार म्हणजे महिलांवरती होत असलेले अत्याचार आता हे कुठेतरी दर दिवशी 32चा आकडा अधिक देखील. काय सांगाल? अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोगवर, तर हे प्रसंग 32 आहेत, 72 व्हायला वेळ नाही लागणार. चाकणकर या फक्त पद मिरवत असून प्रत्यक्षात त्या महिलांना न्याय देताना दिसत नाहीयेत. त्यामुळे त्यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना विभाग क्रमांक 11च्या वतीने लालबागमध्ये जाहीर निषेध करण्यात आला होता. पुण्यात घडलेल्या संतापजनक हुंडाबळी प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षम आणि पक्षपाती वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार संजय चौधरी यांच्या सूचनेने लालबागमध्ये भारतमाता सिनेमासमोर आज संध्याकाळी शिवसेनेने निषेध आंदोलन केलंय. गेल्या 8 दिवसांपासून वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळी हत्या की आत्महत्या यावरून शहरात चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 6 महिन्यापूर्वी मयुरी हगवणे महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्याने आणि कारवाई न केल्याने वैष्णवीचा बळी गेल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केलाय. यानंतर चाकणकर यांनी पीडित जनतेला चिल्लर संबोधल्याचा आरोप होत आहे. चिल्लर शब्दामुळे संताप वाढलाय. आंदोलकांनी सांगितलंय की वैष्णवीच्या घरी दुःखद प्रसंगी चाकणकर नट्टापट्टा करून भरजरी साडीत गेल्या, ज्यामुळे त्यांना परिस्थितीचे गांभीर्यच नाही असा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसा, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. चाकणकर यांच्या कार्यशैलीवर टीका करताना आंदोलकांनी म्हटलंय की आयोगाची भीती संपली असून पीडितांना न्याय मिळत नाहीये. या आंदोलनाद्वारे महिलांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.